आजची पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण की कालच्या 13 तारखेला शुक्रवारी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ इथल्या माननीय न्यायाधीश साहेबांनी आपल्या सोपान म्हणजे हुतात्मा बहिर्जीचा निकाल माझ्यासारखा दिला. निकाल दिला म्हणजे कुठला दिला की सचिवपद माझं कायम ठेवलं. आमचे 4-5 अपील तिथं पेंडिंग आहेत, त्याच्यातलं हे अपील एक निघालं. मी सचिव कायम पदावर कायम केलेलं आहे, यासाठीच बोललेलं होतं. त्याची समरी जर तुम्हाला सांगायची असेल, त्याचा मागायला बॅकग्राऊंड सांगायचं असेल, यांनी 2012 बोगस मतदान वाढून जे 440 का 334 असे होते त्याच्यात वाढून त्यांनी 1200 केले आणि मला निवडणूक डावलासाठी प्रयत्न केला. त्याच्या विरुद्ध मी कोर्ट प्रॉपर चॅनलने गेलो. माननीय ACC सहाय्यक ACC हिंगोली असिस्टंट चॅरिटी कमिशनर त्याच्याकडे गेलो न्याय मागायसाठी. त्यांनी सांगितले इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर झाला, आज आम्हाला स्टे देता येत नाही. त्याच्यानंतर आम्ही जॉईंट CCकडे गेलो, त्यांनी माननीय जॉईंट CCकडे गेलो, त्यांनी सुद्धा तेच सांगितलं. नंतर आम्ही हायकोर्टात गेलो, हायकोर्टात पिटिशन दाखल केलं आणि हायकोर्टाने निवडणुकीला स्थगिती दिली. जी 31 मार्च 2012 निवडणूक होती त्याला स्थगिती दिली आणि सांगितलं किंवा आता हे जोपर्यंत यादी होत नाही तोपर्यंत मी निवडणूक घ्यायची नाही. त्याला लागलीच ते 30 तारखेला सुप्रीम कोर्टात अपील झाले. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये 30 ला अपील झाले आणि लागलीच त्यांनी इंटरिम ऑर्डर घेतली, अंतरिम ऑर्डर घेतली आणि त्या आदेशामध्ये असं घेतलं त्यांनी की मतदान घ्या पण मतमोजणी करू नका. जोपर्यंत हायकोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत, मान्य हायकोर्टाचा निकाल लागत नाही म्हणून ती स्थगिती झाली. म्हणजे ते काळजीवाह झाले तिथून. आणि त्यांनी मी हायकोर्टात गेल्यामुळं मला तिथून काढण्याचा प्रयत्न केला आणि पहिला त्यांनी ठराव घेतला, मला तिथून सस्पेंड केलं, मला तिथून काढून टाकायचं. काढलं त्याच्याविरुद्ध मी माननीय असिस्टंट चॅरिटी कमिशनरला अपियर झालो आणि असिस्टंट चॅरिटी कमिशनरनं माझ्यासारखा निर्णय दिला. तो निर्णय दिला 3/9/2012 रोजी. मी सचिवपद कायम आहे, त्यांना तुम्हाला काढायचा अधिकार नाही असा तो निर्णय दिला. आणि त्या निर्णयानुसार मी पुन्हा संस्थेत आलो. त्यांनी अपील केलं जॉईंट CCकडे. जॉईंट CCकडे गेल्यामुळे पुन्हा जॉईंट CCकडे आमच्या केस चालली. तिथं 2021ला पुन्हा जॉईंट CCनं आदेश दिले की तो निर्णय घेतलेला कायम आहे. हे सगळं झालं, इथला नियम राहिला म्हणजे मी सचिव राहिलो. त्याच्या विरुद्ध ते पुन्हा हायकोर्टात गेले, उच्च न्यायालयात, माननीय उच्च न्यायालयाकडे. उच्च न्यायालयाकडे गेल्यानंतर 2-3 महिन्यात चाललंय. त्याच्यामध्ये पहिली इंटरिम ऑर्डर झाली की याच्यासाठी सोपानराव नादरे हेच राहतील आणि ती काल ऑर्डर झालेली जी आहे ते तुम्हाला तारीख देतो, तुम्हाला पाहिजे असेल तर. ते काल 13 झालेली 13/6/2025 रोजी उच्च न्यायालयानं खालचाच निर्णय कायम ठेवला आणि मी सचिवपदी कायम आलो. पण त्यांच्या वकिलांना मागणी केली की साहेब आम्हाला अपील करायचं, त्याच्यासाठी आम्हाला पिरियड द्या. ते कायद्याच्या याच्याप्रमाणे त्यांनी त्यांना 6 आठवड्याचा पिरियड दिला. म्हणजे त्या दिवशी 13/6 पासून 1.5 महिन्याच्या आत आपल्याला मध्ये जाता येत नाही. त्याचं सुप्रीम कोर्टात जर ॲडमिट केलं तर तिथं सुप्रीम कोर्टाची काय ऑर्डर येईल ती आपल्याला पाळावंच लागेल. ती झाल्यानंतरच मी बहिर्जी हुतात्म्यामध्ये प्रवेश करीन. जे समोर आता अध्यक्ष आहेत, आता वर्किंग मध्ये जी कमिटी आहे त्या वकील आहे मी. संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेचे आपलं याच्यावर आहे, त्यांनी दांडेगावकर साहेब आहे. त्या कमिटीनं याच्यात अपील केलं. अपील करून त्यांनी मागणी केली, दांडेगावकर साहेबांनी म्हणजे त्यांच्या वकिलाने मागणी केली किंवा आम्हाला अपील पिरियडसाठी वेळ द्या. आणि ते नियमानं 4 आठवडे देत असतात, पण सुप्रीम कोर्टाला 2 आठवड्याच्या सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे त्यांनी 6 आठवडे दिले. मी त्यांच्या विरोधात गेलो. तुम्हाला समरीमध्येच मी सांगितलं ना, 2012 430 सभासद संख्या असणाऱ्या माझी मेजॉरिटी होती. 430 मध्ये मी बहुमतात होतो. माझ्याकडं जवळजवळ 70% मतदान होतं. त्यांना मला क्रॉस करायचं होतं म्हणून एका रात्री 1260 केलेत. हुतात्मा बहिर्जीचे 1260 सभासद केले. काय घडलं ते? कोणता निर्णय होता तुम्ही त्या निर्णयाच्या विरोधात गेले? ते तुम्हाला म्हणजे मला आता तुमच्या सगळ्याच असं त्यांनी असा निर्णय घेतला,
कुठले नाही घर बसल्या मेंबर केले आणि कार्यकारिणीची बैठक दाखविली माझ्या ऑफिसमध्ये. मी हजर नाही असं नव्हतोच ना हजर. कार्यकारिणीची बैठक दाखविली आणि 1200 मेंबर केले आणि इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर केला. 2012 31 मार्चला त्याचे इलेक्शन होणार होतं. नॉमिनेशन वगैरे डेट प्रोग्राम आला. त्याप्रमाणे मी बोललो, माननीय अध्यक्ष साहेबाला बोललो, हा अधिकार सचिवाचा आहे. सचिव इलेक्शन प्रोग्राम मागित असते आणि इलेक्शन प्रोग्राम देत असते. तर मी माझ्या अपेक्षा केलं कसं, मला हे माहीत नाही. म्हणले साहेब ते उपाध्यक्षाने केलं. उपाध्यक्षाला अधिकार नाही, तुम्ही केलं कसं आणि हे मला मान्य नाही. मला त्यावेळेस माहीत नव्हते 1200 मेंबर आहेत. मी सरळ म्हणले मी याच्या विरोधात तुमच्या विरोधात मी अपील करणार, म्हणून मी कोर्टाकडे गेलो त्याच्याकडे आणि तिथून मग आमची प्रोसेस सुरू झाली. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मी सचिव सभासद आहे. नव्हतो ना तेव्हा सचिव पदावरून काढलं होतं फक्त की सचिव आणि सदस्य त्या दोन्ही पदातून काढलं होतं? दोन्ही पदावरून काढलं. त्यावेळेस शेड्यूल 1 मध्ये किती लोकांची म्हणजे नाव त्याच्या पुस्तकात होती? शेड्यूल 1 मध्ये मी होतो, आहे बी, आणखी नाही. शेड्यूल 1 आता तुम्ही शेड्यूल 1 म्हणून विचारलं. शेड्यूल 1चे प्रोसेस कशी आहे, अगोदर चेंज रिपोर्ट मंजूर करून घ्यावा लागतो. चेंज रिपोर्ट मंजूर झाला की मग ती प्रोसेस सुरू होती. शेड्यूल 1ला लावायची. हे ट्रस्टी होतात, ज्या कोण्या आता ज्या संस्था निर्माण होतात ना, त्याच्या शेड्यूल 1ला आम्ही होतो. पण ते तुम्हाला कशामुळे विचारले ते सॉरी. कारण कुठल्याही कोण्याही व्यक्तीला माझा स्वतःचा समज असा आहे की तुम्हाला जर कोणाला रिमूव्ह करायचं असेल तर तुम्हाला त्याला काही कारण द्यावाच लागतात. त्यांनी दिले होते आणि ते सगळं रेकॉर्ड खोटं केलं त्यांनी. मग ते आव्हानामुळेच मी आलो ना परत. भरपूर मुद्दे दिलेत पत्रकार साहेब तुम्हाला म्हणजे, आणि 100% बोगस रेकॉर्ड करून घेतलं त्यांनी. ते देऊनच ते खोटं झाले नाही ना. हा पुरं झाले नाही, ते करू शकले नाहीत. त्यांनी काय काय दिले होते कारण थोडक्यात सांगतो. हे कार्यकारिणीला विश्वासात घेत नाहीत. कार्यकारिणीच्या माघारी ऑर्डर काढतात, अपॉइंटमेंट देतात. असं दिलं होतं त्यांनी. एका जागेवर ते 2-2 ऑर्डर काढतात, असं दिलं होतं त्यांनी. पण त्यांनी ते प्रूव्ह करू शकले नाहीत. आम्ही प्रूव्ह केलं. हे बोगस नाही, याला मान्यता आहे. हे काय म्हणतात अध्यक्ष साहेब म्हणायला लागले की सोपानराव नादरेनं एका जागेवर 2 ऑर्डर काढल्या. त्यांनी असं कोर्टाला तिथे सांगितलं. आम्ही रेकॉर्ड दिलं. संचालक मंडळाची बैठक, अध्यक्ष साहेबाचं वकीलपत्र, हे सगळं दिलं. आणि हे आहे याच्यात 2 काढायचा संबंध नाही. आणि सचिव मनानं काही काढू शकत नाही. कार्यकारी मंडळाचं असेल तरच आम्ही काढू शकतो. आणि ते प्रूव्ह करून दिलं मी. आणि खोटं रेकॉर्ड केलं त्यांनी, पूर्ण खोटं रेकॉर्ड केलं. वैयक्तिक मतभेद आहेत का राजकीय? राजकीयच म्हणावं लागतील. वैयक्तिक आले ना, ते दोन्ही सलगच आहेत. एकमेकाला भाऊच आहेत ते, काही परस्पर नाहीत. आणि तुम्हाला सांगायला काही मला अडचणी येणार नाही. ते माझे कार्यकर्ते होते, मित्र नव्हते. मित्र जीव लावित असतो, जीवलग असतो. ते कार्यकर्ते होते माझ्या संग. आणि कार्यकर्त्याला केव्हा आपल्या साहेबाची जागा घ्यावरती. आम्ही त्याच्या पुढे राजकीय मत आमचं उलट होतं. आम्ही ओपनला एकत्र होतो, पडद्यामागे ते विरोधात होते.